everyone, just look at here. First of all, right now we are going to see the method of rationalization. Method of आत्तापर्यंत काय काय बघितलं आपण ते एकदा पाहूया. फर्स्ट पहिली कोणती सर आले डायरेक्ट मेथड. सेकंड एक फॉर्म्युला बघितला होता आपण, आठवत आहे, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस एन, त्याचं लिमिट. नंबर 3 काय बघितलं, फॅक्टरायझेशन मेथड. ओके, आता बघतोय कोणती मेथड, रॅशनलायझेशन. ही बघा, ठीक आहे. तर आता रॅशनलायझेशन कधी होतं, फॅक्टरायझेशन कधी होतं, फॅक्टर्स पडत असतील तेव्हा. पॉलिनॉमियल दिलं आहे त्याला ओळखायचं कसं, साधारणतः पॉलिनॉमियल असतात, पॉलिनॉमियलचे आपण फॅक्टर पाडतो, त्या केसमध्ये आपण त्याला सॉल्व करत असतो. रॅशनलायझेशन ही मेथड कधी होती, जेव्हा अंडर रूटची टर्म दिसते सहसा. कधी कधी होती सहसा, अंडर रूटची टर्म असली का रॅशनलायझेशन होत असतं. मग रॅशनलायझेशन कसं होतं लक्षात घ्या. सगळ्यात पहिले एव्हरीवन जस्ट लुक ॲट हियर, गिवन लिमिट एक्स टेंड्स टू 0 अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस 1 अपॉन एक्स. ठीक आहे, देअरफॉर rationalizing on both sides. X tends to 0 under root of 1 plus x minus 1 upon x into rationalizing term म्हणजे काय, under root of 1 plus x 1 under root of 1 plus x 1. जी काय अंडर रूटची टर्म असते ना, त्या अंडर रूटच्या टर्म जी आहे त्यातली ही टर्म आणि 1 हे लिहिले, आणि मधली जी साईन आहे ती चेंज करायची. मायनसची काय झाली, त्यांनी मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं, मल्टिप्लाय अँड डिवाइड. एकदा टर्म बघा तुम्ही, बघा रॅशनलाइज कसं केलं कळालं. रॅशनलायझेशन मेथड कधी यूज करतो आपण, जेव्हा अंडर रूटची टर्म आहे. ऑब्वियसली वापरायच्या आधी सगळ्यात पहिले आपण काय बघणार, अरे हे जे एक्झाम्पल आहे ते बाय फॅक्टर्स होत आहे का. ठीक आहे, बाय फॅक्टर होते का, किंवा पहिलं सगळ्यात पहिली कोणती मेथड, डायरेक्ट मेथड होते का. समजा डिनॉमिनेटरला एक्स टेंड्स टू 0 टाकला, डिनॉमिनेटर 0 झालं ना, मग इथं डिनॉमिनेटर जेव्हा 0 होत आहे तेव्हा नॉट डिफाईंड होणार आहे. मग त्याच्यानंतर कोणता फॉर्म्युला आपला, समजा डायरेक्टली आपण बघूया फॅक्टरायझेशन. इथं काय पॉलिनॉमियल दिसत नाही आहे, मग फॅक्टर्स काय पडणार नाही. मग त्याच्या पुढचा कोणता टाईप बघतोय आपण, रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशनमध्ये काय पाहिजे, अंडर रूट टर्म पाहिजे. कोणती टर्म पाहिजे, अंडर रूट टर्म. तर बघा मग अंडर रूट आपण टाकली, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. करत असताना जी अंडर रूटची टर्म आहे दिस दिस ह्या टर्म ही टर्म ही टर्म ही टर्म मल्टिप्लाय अँड डिवाइड, आणि जी मधली साईन आहे त्यांनी काय करायचं माहिती का, चेंज करायची. पहिल्याची तशीच ठेवा जी असेल ती, दुसऱ्याची जी साईन आहे ना ती चेंज करा. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर ओके. त्याच्यानंतर काय झालं बघा, यांनी याला मल्टिप्लाय केलं, ए मायनस बी ए प्लस बी, एचा स्क्वेअर, अंडर रूटचा जर स्क्वेअर केला अंडर रूट कॅन्सल, मायनस बीचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1च राहील. इथे लिहूया आपण, ठीक आहे. डिवाइड बाय एक्स इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. बघा 1 स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 1 मायनस 1 विल गेट. ठीक आहे, न्यूमरेटरला जी काय उरली ती टर्म लिहूया. आता काय वापरायचं आपल्याला, डायरेक्ट मेथड, बरोबर आहे. नाही, डायरेक्ट मेथड कधी वापरायचं मी सांगितलं होतं,
जेव्हा न्यूमरेटरमधून आणि डिनॉमिनेटरमधून एक्सची टर्म फॅक्टर असेल, एक्स स्वतः असेल, काही जे काय असेल ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून कॅन्सल झालं पाहिजे, तेव्हाच आपण काय वापरणार, डायरेक्ट मेथड वापरणार. आलं लक्षात? ठीक आहे. हा 1 हा कॅल्क्युलेशनने -1 + 1 कॅन्सल झाले. आलं लक्षात? ठीक आहे. हा एक्स काय झाला इथे कॅन्सल. आता कॅन्सल झाल्यावरती आपण काय म्हणू शकतो बघा, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ब्रॅकेटमध्ये 1/√1 + x + 1 विच इज इक्वल टू 1/√, डायरेक्ट मेथड. आता 1चा √1 1/1 + 1 2. दिस इज द आन्सर. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. सगळ्यात पहिले काय बघायचं, टेंड्स टू 0. इथं 0 टाकलं, डिनॉमिनेटर 0, डायरेक्ट मेथड चालणार नाही आहे. सेकंड मेथड आपली फॅक्टरायझेशन. इथं फॅक्टर्स पडण्यासाठी कोणतं पॉलिनॉमियल दिसत नाही आहे. अंडररूटची टर्म आहे का इथे, अंडररूटची टर्म आहे. रेस टू 1/2 म्हणजे काय असतो, अंडररूट असतो. याला नीट लिहू आपण बघा. गिवन लिमिट z टेंड्स टू 0. झेड इथं तुमचा काय झाला आहे, झेड काय इथे तुमचा फंक्शन आहे. झेड काय आहे, हा टेंड्स टू 0 आहे, पण झेड स्वतः आता इथं फंक्शन आहे. काय आहे, फंक्शन. आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? ओके. विच इज इक्वल टू लिमिट z टेंड्स टू 0 √, b + z b - z अपॉन z इंटू √, b + z √, b - z बघा. इथे काय, a - b इंटू a + b काय होतं, एचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर अंडररूट जाणार म्हणजे b + z मायनस बीचा स्क्वेअर. ही टर्म याचा स्क्वेअर केला तर काय, अपॉन z इंटू डीस टर्म ब्रॅकेटमध्ये √, b + z प्लस √, b - z विच इज इक्वल टू लिमिट z टेंड्स टू 0. ठीक आहे. इथे काय होणार आहे, ब्रॅकेट ओपन केल्यावर बघा तुमच्या लक्षात येईल, b - b कॅन्सल, z -z प्लस z, z + z 2z. ते 2 आणि z मध्ये फरक ठेवा. काही जण 2 ड्रॉ 2 लिहिताना असा लिहितात z, हा काय सर z, हा 2z. तर 2 पण तसाच दिसतो आणि z पण तसाच दिसतो, म्हणजे डिफरन्स ठेवा त्याच्यामध्ये. 2z अपॉन, ठीक आहे, याला असंच ठेवा. सर यांनी मल्टिप्लाय काय नाही का, कारण त्याला कॅन्सल व्हायचं आहे. आता बघा तो कॅन्सल होईल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, ठीक आहे, यातून z काय झाला, कॅन्सल. मग आता बघा तुम्ही डायरेक्ट मेथड, हे बघा जे उरणार ते लिहायचं किंवा डायरेक्ट मेथड वापरा. 2/√, b + z टेंड्स टू 0 आहे, √, b - 0. डायरेक्टली एकदा फंक्शन कॅन्सल झाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून आपण काय करतो, डायरेक्ट मेथड यूज करतो. ठीक आहे. मग आता ते z टेंड्स टू 0 टाकून दिलं याच्यामध्ये. तर लक्ष द्या इथे, आता इथे काय होणार आहे, √b + √b 2√b, 2/2√b, 2 will get cancel. 1/√b is the final
आन्सर. आलं लक्षात. म्हणजे इथं जे फायनल ते आपण इथे लिहिलं. त्याच्यानंतर म्हणजे तीच मेथड यूज केली आपण. नंबर 3 कडे जाऊ आपण. काय दिलंय बघा. नंबर 3. हिअर इट इज द पार्ट. आता इथं डायरेक्ट मेथड एकदा तुम्ही डिनोमिनेटरला टाकून बघा आणि न्यूमरेटरमध्ये तर पॉलिनॉमियल दिसतोय, डिनोमिनेटरमध्ये अंडर रूट दिसतोय. तर सर न्यूमरेटरला पॉलिनॉमियल दिसतोय आणि डिनोमिनेटरला तिथे अंडर रूट दिसतोय. तर काय करायचं. पहिले तर डायरेक्ट मेथडनी तर 4 टाकला. 4चा स्क्वेअर किती झाला. 16 मायनस 7 9. अंडर रूट 9 म्हणजे 3 आला. समजा इथे टाकला परत 4. 4चा स्क्वेअर 25 मायनस 16 9 अंडर रूट 9 3. 3 मायनस 3 काय होणार आहे. डिनोमिनेटर 0 येतोय जेव्हा तुम्ही डायरेक्ट मेथड वापरताय, म्हणजे ती चालणार नाही. मग दुसरी मेथड फॅक्टर्स पडताय का. हो, पॉलिनॉमियल फॅक्टर पडतात. त्याच्या पुढची मेथड आता जी बघतोय ती रॅशनलायझेशन अंडर रूट आहे काय. सर मग कोणती वापरायची. पॉलिनॉमियल पण आहे, अंडर रूट पण आहे, मग कोणती वापरायची. दोन्ही वापरायच्या. आलं लक्षात. दोन्ही यूज करायचे ॲट ए टाईम. कसं होणार आहे बघा. सगळ्यात पहिले आपण लिहूया इथे गिवन लिमिट x टेंड्स टू 4 x स्क्वेअर प्लस x मायनस 20 अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 7 अंडर रूट ऑफ 25 मायनस x स्क्वेअर. ओके. आता बघा, ऑब्वियसली रॅशनलाइज करायचं तर आहेच तुम्हाला. रॅशनलाइज करताना याचे फॅक्टर काय पडत आहे बघा बरं. काय पडत आहेत फॅक्टर. एक एक्स मल्टिप्लिकेशन हे पाहिजे 5 4 जा 20 एक प्लस हा मायनस डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 मायनस अंडर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर इंटू इकडे काय येईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 अंडर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर. इथं मायनस होतं तर इथं काय येणार अपॉन अंडर रूट ऑफ इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस अंडर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर. पुढे नंतर विच इज इक्वल टू. आता इथे काय झालंय हा मायनस हा प्लस. ठीक आहे. ए मायनस बी ए प्लस बी एचा स्क्वेअर. पहिले डिनोमिनेटर वाटलंच तर लिहून घेऊ. लिमिट एक्स टेंड्स टू 4 एचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस बीचा स्क्वेअर सेकंड टर्मचा 25 मायनस एक्स स्क्वेअर. यस 20. ओके. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अंडर रूट जाणार निघून यांचं सरळ मल्टिप्लिकेशन मी इथं लिहितो. एक्स प्लस 5 एक्स मायनस 4 आणि पूर्ण टर्मने त्याला मल्टिप्लाय होईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस अंडर रूट ऑफ 25 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेट इथे याचा कंप्लीट. अगेन देर इज अ साइन मायनस. ओके. हा पार्ट झाला. आता याच्यामधून काय होतं बघू. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 4 एक्स प्लस 5 एक्स मायनस 5 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस अंडर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड होल ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट ऑल्सो कंप्लीट. इथे काय होणार आहे बघा तुम्ही. इथं एक्स स्क्वेअर मायनस 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 प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर होईल. ठीक आहे. इकडे बघा मायनस 7 मायनस 25 किती झाले. येस मायनस 32. बघा इथे बघा मी काय लिहितोय
टू एक्स स्क्वेअर मायनस 32. टू समजा कॉमन काढला तर एक्स स्क्वेअर मायनस 16. बरोबर. हे साईडला कॅल्क्युलेट करतोय कारण न्यूमरेटर एवढा मोठा आहे तर तुम्ही डायरेक्ट डिनॉमिनेटर छोटं कॅल्क्युलेशन करून साईडला इथं लिहू शकतात डायरेक्टली. अजून काय 2 इंटू मी याला काय लिहितो एक्स स्क्वेअरला लिहितो हे बघा हा असा आला. बरोबर आहे. हा 4चा स्क्वेअर 16 म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एक्स मायनस 4 एक्स प्लस 4. जे काय उरणार आहे त्यातनं तुम्ही डायरेक्ट ही टर्म लिहू शकता. म्हणजे मी इथं डायरेक्टली काय करतो एक्स मायनस 4 एक्स प्लस 4. ओके. बघा एक्स मायनस 4 काय झाले कोणतीही टर्म न्यूमरेटरमधून आणि डिनॉमिनेटरमधून कॅन्सल झाली का तिथं काय यूज करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट मेथड. ठीक आहे. आता आपण पहिले रिमेनिंग टर्म्स एकदा लिहून घेऊया. काय विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स टेन्स टू 4 आहे. इथे काय एक्स प्लस 5 एक्स मायनस 4 कॅन्सल झाला. ब्रॅकेटमध्ये अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 7 प्लस अंडर रूट ऑफ 25 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन 2 एक्स मायनस 4 कॅन्सल झालं आहे. एक्स प्लस 4 उरलं. जे उरलं ते लिहिलं. कॅन्सल एकदा झालं का डायरेक्ट व्हॅल्यू काय करायची डायरेक्ट मेथडने यूज करायची. चला टाकून देऊ. हिअर इट इज एक्सच्या जागेवरती 4 इथे पण एक्सच्या जागेवर 4 स्क्वेअर 16 मायनस 7 9चा अंडर रूट डायरेक्टली 3 प्लस इथं टाकला 4चा स्क्वेअर 16 25 मायनस 16 9चा अंडर रूट अपॉन 2 4 प्लस 4 विच इज इक्वल टू 9 इंटू 6. हे किती होणार 8. ठीक आहे. कॅन्सल काय पटकन होतं ते बघूया. हिअर इट इज 3 27/8 इज द फायनल आन्सर. तर लिमिटचं तेवढं आलं 27/8. मग ह्या पद्धतीने आपण काय केलं फर्स्ट एक्झाम्पलपासून हे जे काय एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलपर्यंत रॅशनलायझेशन मेथडमध्ये आपण काय बघितलं अंडर रूटची टर्म आली का आपण रॅशनलाइज करतो अंडर रूटने. ऐका अजून एक काय सांगायचं आहे तुम्हाला. सर समजा वरती पण अंडर रूट आली खाली पण आली तर मग कोणती घ्यायची. आता इथं तर ही टर्म ही रॅशनलाइज करून घेतली आपण मायनसचं प्लस 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 असतं तर मायनस मायनस लिहिलं असतं. समजा खाली पण असती एखादी अंडर रूटची टर्म तर त्यांनी पण करायचं त्याची रॅशनलायझिंग टर्म इकडे घ्यायची न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असं मोठं होणार ते 2 वेळेस होणार रॅशनलाइज. न्यूमरेटरचा पण होणार आणि डिनॉमिनेटरचा पण होणार हे माहीत असू द्या. ठीक आहे. चला लिहून घ्या एक्झाम्पल्स.